मुंबईमध्ये आजही रॅपिडो बाईक टॅक्सी सेवा सुरू। महाराष्ट्र कामगार सभेच्या कार्यकर्त्यांनी पकडली बाईक टॅक्सी। रॅपिडो बाईक टॅक्सीवर प्रताप सरनाईक यांची कारवाई। माडाचे गोरेगावातील दुकान तब्बल 12 कोटी 63 लाखांना। मुलुंड कुर्ला पवईतील 149 दुकानं खरेदी करण्याची मुंबईकरांना संधी। वाशिममध्ये मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत। रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदीला पूर, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। कणकवली उड्डाणपुलावरील एक लेन बंद, 5 ते 6 वर्षांपासून ठेकेदाराकडून कामात दिरंगाई। ठेकेदाराकडून लेन सुरू करण्यासंदर्भात दिरंगाई। अमरावतीमध्ये 5 वर्षातील सर्वात उष्ण ऑगस्ट, तापमान 36 अंशांपर्यंत। यावर्षीच्या ऑगस्टनं सर्वात उष्ण आठवडा म्हणून नोंदवला नवा विक्रम। तर गेल्या 9 दिवसांपासून पाऊस बेपत्ता। टोलनाक्यावर मनसे पदाधिकाऱ्यांना मारहाण। छत्रपती संभाजीनगरच्या करोडे टोलनाक्यावर मारहाण। दौलताबाद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। नाशिक जिल्ह्यातील 9 धरणं ओव्हरफ्लो। गंगापूर, दारणा, वालदेवी, भावली धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू। जिल्ह्यामध्ये 82% पाणी साठा। 2 महिन्यांच्या बाळाचा ड्रग सप्लायसाठी वापर। मुंबईच्या 2 महिलांची नवी शक्कल। एकूण 16 लाखांचा मुद्देमाल जप्त। वर्धा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। कोल्हापूरच्या हुपरीमध्ये हॉटेलची तोडफोड। तोडफोडीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद। हुपरी पोलीस स्थानकामध्ये या घटनेच्या संदर्भात गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।